नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं गणित आहे जे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हा प्रकार पाहिलेला आहे. एक रेल्वे 126 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 8 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी किती? मग आपल्याला लांबी कशामध्ये काढायची आहे? लांबी काढायची आहे मीटरमध्ये. काल आपण सूत्र पाहिलं. लांबी काढण्याचं सूत्र आहे वेग गुणेला वेळ. ठीक आहे. आता इथे वेग जो दिला आहे तो किती आहे? 126. मग आपल्याला या 126 ला हे आहे किलोमीटर मध्ये. मग याला मीटर मध्ये करण्यासाठी 5/18 ने याला गुणावं लागेल. आणि जो वेळ दिला आहे, वेळ आहे 8 सेकंद. चला, मग 18 ने जर 126 ला भाग दिला तर भाग बसतो 7चा. आणि हे राहिले आता 7 गुणिला 5 35 गुणेला 8. ठीक आहे. यांचा गुणाकार येतो 280 मीटर. म्हणजे त्या रेल्वेची लांबी आहे 280 मीटर. एक टीव्ही 16,920 ला विकल्यावर रुपये 1,080 चा तोटा होतो. तर तो टीव्ही किती रुपयांना विकल्यावर 1,080 चा नफा होईल? आता जेव्हा केव्हा तोटा होतो आणि आपल्याला खरेदी किंमत काढायची असते, तेव्हा आपल्याला तो होणारा तोटा या विक्री किमतीमध्ये मिळवावा लागेल. मग आपल्याला खरेदी किंमत काढण्यासाठी जी आपली विक्री किंमत आहे 16,920, यामध्ये जो तोटा आहे तो यामध्ये मिळवावा लागेल 1,080. ठीक आहे. 16,920 अधिक 1,080 यांची आपण बेरीज केली तर बेरीज येते 18,000. आता हे जे 18,000 आहे हे काय आहे? ही आपली खरेदी आहे. आपल्याला नफा किती पाहिजे? 1,080. मग आता एखाद्या वस्तूवर आपल्याला नफा पाहिजे असेल तर नफा तो आपण यामध्ये मिळवणार. म्हणजे आपली खरेदी किंमत आहे 18,000. मग आपल्याला या 18,000 मध्ये जेवढा आपल्याला नफा पाहिजे तो नफा यामध्ये मिळवावा लागेल. ठीक आहे. मग आपल्याला नफा किती पाहिजे? 1,080. मग आपल्याला 18,000 मध्ये 1,080 मिळवावं लागतील. म्हणजे ती रक्कम येईल 19,080 रुपये. ठीक आहे. म्हणजे 19,080 रुपयांना ती वस्तू विकल्यावर आपल्याला 1,080 रुपये नफा होईल. जर याऐवजी आणखी दुसरी संख्या दिली असती तर आपण ती काय केली असती? या खरेदी किमतीमध्ये मिळवली असती. खरेदी किंमत आपण कशी काढली? तोटा आहे म्हणून आपण खरेदी किमतीमध्ये तोटा तो मिळवला. एका संख्येला 15 ने गुणण्याऐवजी चुकून 18 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 27 ने अधिक येतो. आता यामध्ये अधिकचा आलेला जो गुणाकार आहे म्हणजे 27 आणि याला भागायचं गुणकातील फरकाने. गुणक आहेत 18 आणि 15, यामधील फरक घ्यायचा. ठीक आहे. मग या 27 ला 18तून 15 गेले किती राहिले? 3. 3 ने 27 ला भाग दिला किती येतात? 9. तर ती संख्या आहे 9. बघूया पुढील प्रश्न. 48 चे मूळ अवयव आहेत. आता या ठिकाणी मूळ अवयव विचारलेले आहेत. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये 12 आहे. हे तर मूळ अवयव नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक 2 कटला. आता या 2 चा 4 वेळा गुणाकार म्हणजे 2 2 4, 4 2 8, 8 2 16. म्हणजे 4 वेळेस 2 असतील तर गुणाकार 16 येतो. मग इथे 4 वेळेस 2 आहेत म्हणजे यांचा गुणाकार 16 येतो. आणि 16 गुणिला 3 म्हणजे 16 त्रिक 48. म्हणजे हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता यांचा गुणाकार बघूया. तर 2 गुणिला 2 म्हणजे 4 आणि 3 गुणिला 3 म्हणजे 9 आणि 9 गुणिला 4 म्हणजे 36. ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.